पाटील आपण पाहतोय केटी म्हणजेच कपिल ठाकूर यांचे समेत. नक्कीच नक्कीच. हॅलो, हा येलो 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 वायरचा माईक बघा. बघा मॅचला सुरुवात झाली. मंगलमूर्ती साखर आणि युक्ता स्पोर्ट्स अक्षी असा सामना चालू आहे. फलंदाजीसाठी युक्ता स्पोर्ट अक्षी या संघाला निमंत्रण दिलंय, कारण मंगलमूर्ती साखर या संघाने टॉस जिंकलाय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार, तदनंतरचे 2 चेंडू डॉट बॉल. काय सांगशील या ओव्हर बद्दल? नक्कीच कमबॅक केले लाभेश या गोलंदाजानं. बघूया पुढील चेंडू प्रतीक याला. नक्कीच आपलं रनअप मध्ये नक्कीच मिसअंडरस्टँडिंग झाले. बघा फिल्डिंग थोडीशी वेगळ्या पद्धतीची लावलेली आहे. डीप कव्हर मध्ये एक प्लेअर लावलेला आहे, डीप मिड विकेट मध्ये एक लावलेला आहे. सो कदाचित एक शॉर्ट पिच बॉल टाकला जाऊ शकतो, स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाऊ शकते, किंवा आउटसाइड ऑफ स्टंपला एक आपटून चेंडू टाकला जाऊ शकतो. यासाठीच ते प्रोटेक्शन लावलं होतं. चेंडू ऑन ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं जातंय. सिंगल येणार, धावसंख्येमध्ये 1ची वाढ होणार. 5व्या चेंडूवर हा सिंगलचा फटका आपण पाहिलेला आहे. एका धावेच्या मदतीने 9 धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलमध्ये. आता स्ट्राईकवर आलाय तो म्हणजे आपल्या युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघाचा कर्णधार. जिम्मेदारी सांभाळताना बघायला मिळेल तो म्हणजे धनंजय पाटील. येत्या 3 सीझनमध्ये या संघाला त्यांनी टॉप 4 मध्ये नेलं होतं. बघूया पुन्हा एकदा लाभेश याचा चेंडू. फ्लोअर वरचे चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवताना नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लाभेशाचं निर्धाव चेंडूची सांगता होते आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे युक्ता स्पोर्ट्स साखर अक्षी संघाची बिनबाद 9. अगदी बिनबाद 9 म्हणजे पहिली सुरुवात पहिल्या 2 चेंडूंमध्ये खूप चांगली झाली होती. तदनंतरच्या काळामध्ये काय झालं की 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर फलंदाजावर अगदी दबाव प्रस्थापित केला, प्रेशर क्रिएट केलेला आहे. जो माइंडसेट त्यांचा होता की अग्रेसिव्ह मोडमध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आपण म्हणतो ना, की तशा पद्धतीचा त्यांचा खेळ चालू होता पहिल्या 2 चेंडूंवर. तदनंतर काय केलं की थोडासा सावध पवित्रा घेतला, की थांबलं, की योग्य वेळी थांबलेलं फार बरं असतं असं त्यांनी एक शिकवण घेतली. आणि त्यानंतर अगदी आरामात पद्धतीने चांगल्या चेंडूंना सन्मान दिला. आणि तिथे मात्र गोलंदाजाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. नवीन गोलंदाजी मार्कवर योगेश आलेले आहेत. आता योगेशला ज्या पद्धतीने लाभेशने गोलंदाजी केली तशा पद्धतीची गोलंदाजी योगेशला सुद्धा करावी लागेल. योगेश नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे. आता वाराच्या विरुद्ध त्याला गोलंदाजी करायची आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी प्रोटेक्शन घेतलं आहे. ते म्हणजे डीप कव्हरमध्ये आणि लॉंग ऑनमध्ये आणि एक मिड विकेट एरियामध्ये 3 प्रोटेक्शन फिल्डर आहे आपले दुसऱ्या षटकात त्यांनी लावलेले आहेत. त्या पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतं योगेश भुरांडे. प्रतीक गायकर याला. बघूया प्रतीक गायकर याने 2 चेंडूवर 2 चौकार नक्कीच ठोकले होते. बघूया परंतु काय करतोय. ओव्हरपिच चेंडू नक्कीच बॅटची इनर एज घेऊन चेंडू जातोय फाईन लेग स्वरूपात. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं यशच्या स्वरूपात, परंतु एक धाव नक्कीच रोखता नाही आली. धावसंख्या 1 निवर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 10. खूप चांगला चेंडू म्हणजे स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. गती तेवढी नव्हती गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. अगदी ओव्हरपिच पद्धतीचा बॉल, ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला होतात की थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडू जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झालेला आहे. बॅट आधी बंद झाली असं म्हणूयात. आणि पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. आडवा बॅटने स्क्वेअर कट चालला. 8वा फटका पॉइंटच्या वरून एका टप्प्यानिशी. इथे मात्र प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या पंडालला मानवंदना देणारा हा सुमधुर आवाज पाठमधून आलाय. गेल्या षटकात प्रतीकने हाणामारी केली होती, परंतु आता कर्णधार हाणामारी करण्यास सज्ज झाला धनंजय. नक्कीच सुंदर चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच निधाव चेंडूची घोषणा परत मैदानात होते. सुंदर कमबॅक केलं योगेश यानं. पहिला चौकार मारला होता, परंतु पुन्हा एकदा स्टंप अटॅक गोलंदाजी करतोय आणि धनंजय याला नक्कीच व्यस्त ठेवलाय. बघूया पुढील चेंडू. पुढील बॉल कशा पद्धतीचा असेल, टेन्शन असणार आहे दोनही संघांवर. यावरचा पहिलाच बॉल आडवा पाठवले मिड विकेट रिजन मध्ये. काय लाजवाब फटका. स्क्वेअर लेगच्या आणि डीप मिड विकेटच्या मधून स्वीपचा लाजवाब फटका. घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
नक्कीच योगेश याला संकटात जावं लागले, परंतु 2 फटके त्याच्यावर हाणामारी केले ते म्हणजे धनंजय. आणि बघा पुढील चेंडू योगेश याचा, नक्कीच ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू मिड विकेट स्वरूपात लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फसला आहे, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग करेल तोपर्यंत सुंदर रनिंग द विकेट मैदानात पाहायला मिळाली. धावसंख्या 2 वर वाढली, धावसंख्या होती ती म्हणजे 22. बघा 2 फटक्याने गोलंदाजाची जी बॉलिंग ऍक्शन होती ना ती सुद्धा चेंज झाली. पहिल्या 3-4 बॉलवर वेगळी ऍक्शन होती, तदनंतरच्या वेगळ्या चेंडूवर वेगळी ऍक्शन पाहायला मिळाली. हे का झालं तर 2 प्रहार मोठे झाले. पॉवर प्लेच्या वर मध्ये पॉवर पॅक फलंदाजी पाहायला मिळते. दोनही फलंदाजाच्या माध्यमातून प्रतीक आणि धनंजयचं कौतुक करावं लागेल. 22 धावसंख्या. आडवा बॅटने खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू चौकारादेशी सीमारेषा गाठतोय. 4 धावा. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 26. आणि आता गोलंदाजीचं भार घेऊन तो स्वतःवर घेतोय तो म्हणजे कर्णधार सुमित कवले. पंचांच्या उजव्या हाताकडून राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सुमित कवले. आणि या ऑप्शनच्या अगोदर मयूर जगू हे जरा दुखापत झाले होते, परंतु त्याच्यावर विश्वास दाखवून मंगलमूर्ती साखर संघाने त्याला ऑप्शनमध्ये सोल्ड केलं होतं. ते आज मैदानात पाहायला मिळत आहेत. दुखापत असले तरी पण आज ते यष्टिकेची भूमिका पार पाडतील ते म्हणजे मयूर जगू. अगदी ज्या पद्धतीने मयूर जगू यांच्यावर विश्वास दाखवला. आपण म्हणतो ना की विश्वास हा पानिपतच्या लढाईमध्ये मेलाय. इतिहासामध्ये 6वी-7वीला आपल्याला शिकवलं होतं की विश्वास ते पाटील होते. आणि यावेळचा फुल टॉस बॉल तो वसूल करायचा होता. लाईनवर कंट्रोल नव्हती, लेंथवर कंट्रोल नव्हती, ते आमंत्रण दिलं होतं परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. फुल टॉस बॉल यष्टांचा वेध घेतोय फलंदाज मैदानाच्या बाहेर. प्रत्येक संघांना सूचना असेल मंडळातर्फे की आपला 30 सर्कल पार करण्याच्या अगोदर आपला बॅट्समन मैदानात पाठवायचा आहे. बघा 30 सेकंदांमध्ये तुमचा नवीन बॅट्समन मैदानात येणं बंधनकारक आहे अकॉर्डिंग टू न्यू रूल ऑफ क्रिकेट. येस बॉल चेक करायला मिळणार नाही याच्या नंतर जर असं तुम्ही कृत्य केलं तर. बरोबर आहे, कारण हे सुद्धा तुम्हाला शिस्त राखणं सुद्धा फार गरजेचं आहे ना. पंकज नाखवा अगदी या मॅच कडे बारकाईने लक्ष देऊन आहेत. पंकजला एवढीच विनंती करतो या तुमच्या युवा समालोचकाला रोज आमच्यासोबत जॉईन करा, जेणेकरून त्याला सुद्धा एक संधी मिळेल. आणि जरूर व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि त्याला सुद्धा संधी मिळेल, त्याला सुद्धा अनुभव मिळेल. आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये किंवा अक्षीमध्ये येणाऱ्या अक्षीचं कॉमेंटेटरचं फ्युचर म्हणून कोण तर हा मुलगा नक्कीच ओळखला जाईल. बॅटची एज बिहाइंड द विकेट, इथे कॅच पकडली जाते. कॅच ऑफ द मॅच, विकेट कीपरच्या हातामध्ये कॅच, फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. मित्रांनो की 12वा प्लेयर तुम्ही पाठवलं त्याला एकाही खेळाडूचं नाव माहिती नाही, फक्त 5 धावा वाचवायच्या म्हणून तुम्ही पाठवलात का, तर त्याचं स्क्वॉड मध्ये नाव आहे का हे सुद्धा आम्हाला चेक करावं लागेल. सो प्लीज कोऑपरेट करा, रिक्वेस्ट यू. कारण 12वा प्रतिनिधी फक्त नावं सांगण्यापुरता नसतो. कारण तुम्हाला सर्वांना माहित असेल की फरदीन काझीचा क्रिकेटचा इतिहास अशाच पद्धतीचा सुरुवात झाली की 12th मॅन म्हणून बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्यांनी नावं सांगण्याची भूमिका बजावली. त्यानंतर त्याला फिल्डिंगला घेतलं. आणि शुभम सुद्धा तशाच पद्धतीचा आहे, जो की अगदी आमचा स्कोरर मित्र आहे ना, की तो सुद्धा असं नावं सांगायला जायचा. त्यानंतर स्कोरर हळूहळू स्कोरिंग शिकला आणि आता मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये स्कोरिंग करण्याची भूमिका करतोय. यावरचा बॉल बघा, मिड विकेट रिजन मध्ये खेळला, गॅप मध्ये खेळला, कॉर्नर रिजन मधून एक बहारदार चौकार पाहायला मिळतोय.
बघूया पुन्हा एकदा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न नक्की चांगला ठरलाय. तुषार याला नक्की सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे सुमित. बघा या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण एबी डिव्हिलियर्सला जास्त शफल होऊन शॉट मारताना पाहिलेलं आहे, पण टेनिस क्रिकेटचा आपण विचार करूया ज्यामध्ये कृष्णा सातपुते हे नाव अग्रगण्यने घेतलं जातं शफल होऊन स्ट्रोक खेळण्यासाठी. यावरचा बॉल पहा जो अपील केला होता पंचांनी तो अपील उचलून धरलाय आणि लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद झाले. इथे मात्र 3 गोष्टी चेक केल्या. टप्पा कुठे पडला बॉल, त्यानंतर लाईन कशा पद्धतीचे, बॉल लाईन मध्ये आहे का, लेंथ ओव्हरचा आहे का, इम्पॅक्ट कशा पद्धतीचा आहे, विकेटला हिट करतोय का, या गोष्टी चेक केल्या. 3 गोष्टींमध्ये बरोबरचं चिन्ह आलं, योग्यरित्या आली, ग्रीन सिग्नल आला फलंदाजाने. इथे मात्र अंपायरने आउट केलं. जोरदार टाळ्या आमच्या शुभमसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. चांगल्या पद्धतीचा अपडेट त्याच्या माध्यमातून होत आहे. आता नवीन फलंदाज आलेले आहेत, पंकज मैदानामध्ये आलेले आहेत. आता या पंकजचा इतिहास तुम्हा सर्वांना माहित असेल की भरभक्कम शरीरयष्टी आहे, परंतु मागील जर 10 वर्षांच्या पूर्वी जर आपण डोकावून पाहिलं तर यांनी सुद्धा या मैदानावर मोठे मोठे स्ट्रोक खेळलेले आहेत. तोच इतिहास आता त्यांना त्या इतिहासाला उजाळा द्यावा लागेल आणि या मॅच मध्ये जी मॅच फसलेली आहे युक्ता स्पोर्ट्स अक्षी संघासाठी ती मॅच मधून त्यांना आता आपल्या संघाला वाचवावं लागेल. गोलंदाज सज्ज यावरचा बघा अगदी फ्लायटेड डिलिव्हरी, म्हणजे फ्लाईट का म्हणते हवेमध्ये अगदी फिरत फिरत बॉल ऑफसाईडच्या दिशेला गेला. तो आडव्या बॅटने मारायचा की सरळ बॅटने मारायचा या विवंचनेमध्ये अडकले होते. तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नव्हता. ओव्हर समाप्त झालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेली आहेत त्या 31 धावा. नंतर धावसंख्या झाली होती ती म्हणजे 26. परंतु तिसरं षटक स्वतः कर्णधार घेऊन आला तो म्हणजे सुमित. त्याच्या वैयक्तिक षटकमध्ये त्यांनी 3 विकेट घेतल्या व 5 धावा खर्च केल्या. असा कंजूस मारा करून गेलाय तो म्हणजे कर्णधार सुमित. सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली. आता रायवाडी एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे लाभेश. 31 धावा झालेल्या आहेत आणि या 31 धावांना अगदी सन्मानजनक टोटल पर्यंत म्हणजे मी म्हणेन 55 ते 60 पर्यंत पोहोचवायचं झालं तर 2-3 मोठे स्ट्रोक येणं हे बंधनकारक राहणार आहे. 12 बॉल बाकी आहेत. या 12 बॉल मध्ये 2-3 मोठे स्ट्रोक येणं हे फार आवश्यक असणार आहेत. तरच युक्ता स्पोर्ट अक्षी संघ एक सन्मानजनक टोटल उभा करू शकेल. पण मी म्हणतोय जर आणि तरच्या गोष्टी आपण का म्हणतोय, त्याला आयुष्यामध्ये सुद्धा थारा नसतो, पण जर आणि तर शिवाय क्रिकेट नसतो मित्रांनो. सो अशा संभाव्य कंडिशन आपल्या समोर उपस्थित झाल्याच पाहिजे तरच आपला विकास होऊ शकतो. काय होऊ शकते, एका चेंडूवर रन आली नाही तर काय होऊ शकतं, तर प्रेशर क्रिएट होऊ शकतं. प्रेशर क्रिएट झाल्यावर काय होईल, तर विकेट जाण्याची संभावना होऊ शकते, चुकी होऊ शकते. सो या गोष्टी तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे, कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डिसिजन घ्यावे लागतात मैदानामध्ये आणि तिथे मात्र काहीतरी वेगळं घडतं. त्यानंतर मैदानाच्या बाहेर आल्यानंतर विचार केल्यानंतर समजतं की हे आपण करायला नको हवं होतं. सो या गोष्टी आणि हे सांगणं आमचं काम आहे. 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा लाभेश आपल्याला पाहायला मिळतोय. लाभेशचा हा बॉल आडवा बॅटने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स चेंडूला फीड केलं जात आहे, सिंगल येणार. परंतु या संकटातनं सामोरं जाण्यासाठी हा कर्णधार नक्कीच यशस्वी होत आलाय. येत्या 3 सीझनमध्ये अशाच संकटातून पुढे नेलाय याने हा संघ. परंतु या 2 षटकात तो जास्तीत जास्त स्ट्राईक कशी घेईल याची तो दक्षता घेईल. त्याच्या समोर एक त्याच्या साथीला फलंदाज आहे तो म्हणजे पंकज कुलापकर. हाही मोठा फटके खेळण्यासाठी मानला जातो. नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करेल. बघूया पुढील चेंडू लाभेश याचा. ओव्हरपिच चेंडू नक्कीच फ्लिक केलाय. कचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गौतम गंजच्या स्वरूपात. धावसंख्या 1 वर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 33. नक्कीच धनंजय याला आता आपल्यावर जिम्मेदारी घेऊन मोठमोठे फटके खेळावे लागतील. लाभेशच्या याच्यावर हल्ला बोल करावा लागेल तो म्हणजे धनंजय याला. बघूया पुढील चेंडू लाभेशाचा. लाभेशाचा पुढील बॉल कशा पद्धतीचा असेल, कारण मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न फलंदाजाकडून होऊ शकेल. यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरच्या रिझन मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट गेलाय. जमिनीवर अक्षरशः लोळत चेंडू गेलाय. सिंगल येणार. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. डॉट से भला 1 रन असं म्हणूयात. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. 34 रन्स
चौथी ओव्हर मार्गस्थ आहे. बघा हवेचा ओघ वाढलेला आहे आणि ज्या एंडने हे फलंदाज खेळत आहेत त्यामुळे फक्त बॉल चांगला कनेक्ट केला तर हवेच्या ओघासह वाऱ्याच्या लाटांवर स्वार होऊन चेंडू सीमारेषेपर्यंत जाऊ शकतो. पण काय घडेल यावेळचा बॉल लाभेश त्याचा आडव्या बाटने खेळून काढलाय, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हणालो होतं यांच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे, त्यांनी ते करून दाखवलंय. षटकार 6 धावा. इकडे तिकडे बाबलीला हिरवा हिरवा पाला. षटकार मारेगा आमचा पंकज साला. क्या बॅटिंग करते मैदानात पाहायला मिळते. पंकज याची ताबडतोब बल्लेबाजी मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रयत्न फटका मारण्याचा, परंतु सुंदर गोलंदाजी लाभेच्या स्वरूपात ब्लॉकल चेंडू टाकला होता, परंतु पंकज याला संकटात टाकले. सुंदर कमबॅक लाभेच्या स्वरूपात बघायला मिळालं. बघा हे कमबॅक करणं सुद्धा फार गरजेचं आहे. कमबॅक इज इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये, कारण एखादा मोठा फटका तर मारला जातोच, त्यानंतर काहीतरी वेगळं पण तुमच्या गोलंदाजीमध्ये आणणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला फ्रूट सलाड बॉलिंग म्हटलं जातं तशा पद्धतीची बॉलिंग होते. स्लोवर ऑन बॉल आहे, यावेळी स्टंप टू स्टंप केलंय, स्वतःच्या फॉलोअर झोन मध्ये अक्षरशः उडी मारून बॉल अडवलाय. मग मी अंपायरना रिक्वेस्ट करेन की या विकेटवर काही खड्डा बिड्डा पडलाय काय तो चेक कराल, कारण अगदी भरभक्कम शरीर यष्टीचा हा गोलंदाज जेव्हा उडी मारतोय तेव्हा विकेटचे सुद्धा पाहणी केली जावी अशी अपेक्षा आहे. परंतु आमचा पंकज नाखवा काय सांगेल की विकेट हा अजिबात हालणार नाहीये, काही गरज नाहीये बघायची. 4 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा म्हणजे 10ची धावगती आहे जी आता त्यांनी कायम राखलेली आहे. मॅच जेव्हा टॉस बॉक्स मध्ये जेव्हा जे युक्ता स्पोर्टचे कर्णधार होते उपस्थित, ते म्हणाले होते की आम्ही 50 ते 60 धावा बनवू शकतो. सो बनवण्याचा प्रयत्न करू, कारण त्यांना माहित होतं की प्रतिस्पर्धी संघाची बॉलिंग चांगली आहे. सो 50 ते 60 धावा आम्ही बनवू शकतो आणि त्या धावा आम्ही डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. 40 बनवल्यात, अजून 10 किंवा 20 बनवण्याचं अजूनही त्यांचं धाडस होईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. आता 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलमध्ये किती धावा होतील? 6 बॉलमध्ये नक्कीच 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील धनंजय याला, कारण आपल्या संघासाठी काहीतरी सेट लेवलचं स्कोअर करायचं असेल, टार्गेट समोर करायचं असेल तर त्याला 2 ते 3 फटके मारावे लागतील. परंतु आता हवेच्या विरोधात तो आता फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजे रुपेश. आता जर्सी नंबर परिधान केलेला तो म्हणजे गोलंदाज रुपेश. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार. पकडायला पिंजरा आलाय, परंतु या फलंदाजाला पकडायला कोणता गोलंदाज आलाय, त्या गोलंदाजाने केलेला प्रयत्न, टाकलेलं जाळ ते उद्ध्वस्त केलेलं आहे. लेग स्टंपवर बॉल जात होता, तो लेग स्टंपवरचा बॉल रिव्हर्स स्वीप, ज्याला स्विच हिट तुम्ही म्हणालात, अगदी चांगल्या पद्धतीने खेळलेत आणि मैदानाच्या बाहेर पोहोचवलेत. या फटक्याची नितांत आवश्यकता होती. यासाठीच ते कर्णधार धनंजय मैदानामध्ये आतापर्यंत थांबलेले आहेत. शेवटच्या ओव्हरचं ते वेट करत होते. आता सुरुवात झालेली आहे. धावा 46 झालेल्या आहेत. या 5 बॉलमध्ये 10 धावा जरी आल्या तरी 56 पर्यंत पोहोचू शकतात. 15 आल्या तर 60च्या पुढे जाऊ शकतात. सो कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. या बॉलचा बॉल गोलंदाज सज्ज, आडवा बाटने खेळलाय कव्हर्स मध्ये. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 बॉल चेंडूला फीड केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे सफल होईल का याचा नेम नाहीये आणि पुनश्च एकदा 2 धावा पाहता पाहता डोळ्याच्या पापण्या लवतात न लवतात तोपर्यंत पूर्ण झालेले आहेत. नक्कीच मैदानात दिवसा ढवल्या 2 धावांची चोरी केली ही बघायला मिळाली, कारण सॅक्रिफाईस करायला लागली होती विकेट, परंतु रुपेश याचं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बायको चकनी आणि मेवणी दिकनी या प्रकारचं क्षेत्ररक्षण रुपेशच्या स्वरूपात पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने वाढली.
जरूर जरूर, कारण ज्या पद्धतीची तुम्ही भाईजानची कॉमेंट्री जास्त ऐकलेली दिसत आहे, कारण बरेचसे भाईजानचे डायलॉग्स तुमच्या कॉमेंट्री मधून येतात. सो इट्स ओके, चांगल्या पद्धतीची कॉमेंट्री करताय. यावेळचा बॉल आडवा बाटणे पुन्हा एकदा, यावेळी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. षटकार 6. अक्षी साखर या गावाला अगदी अरबी समुद्राचा निसर्ग या ठिकाणी लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. अगदी प्रेक्षक येत आहेत, अगदी मला असं वाटते बीचवर फिरण्यासाठी येतात, परंतु या मॅचेस पाहिल्यानंतर हळूहळू गाडी चालवतात, एखादी 2 बॉल बघावेत आणि नंतर पुढे जावत, अशा पद्धतीचं त्यांचं सुद्धा अगदी एक क्रिकेटमध्ये थोडंसं आपण सुद्धा टाइम स्पेंड करायला हवाय. 2 षटकार आलेले आहेत या ओव्हरमध्ये, धावसंख्येमध्ये पुनश्च एकदा वाढ झालेली आहे. यावेळचा बॉल बघा, लो फुल टॉस बॉल, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, अलंकार क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे बंबल झाले, दुसरी धाव घेण्याची संधी आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता पूर्ण झालेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर या 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 56. अब तक 56. 56 धावा झालेल्या आहेत. यावेळचा बॉल आडवा बाटणे पुन्हा एकदा खेळला, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एखाद्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. चेंडू सीमारेषा पार येतोय, चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 60 धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉलची अपील केली जाते, लेग स्टंप वरून बॉल कदाचित गेलाय. बॅट्समन रिव्ह्यू आहे, इट्स अ क्लिअर रिव्ह्यू फॉर वाईट बॉल. पण मला असं वाटतं इथे बसल्यानंतर थोडासा पडल्यानंतर बॉल लेग स्टंपच्या अगदी थोडासा भरून गेलाय. सो चेक केलं जातंय, कदाचित हा वाईट बॉल असू शकतो. पुन्हा एकदा आपण जाऊयात या मैदानाच्या दिशेला, जिथे या मैदानात 2 विकेट्स आहेत, परंतु ही जी तुम्ही अगदी पारंपरिक विकेट आहे, म्हणजे पारंपरिक विकेट का म्हणतोय की फेअर डिलिव्हरी आहे. या पारंपरिक विकेटला का म्हणतो की कारण या विकेटला काहीच जास्त करावं लागत नाही, तुम्ही फक्त त्या बॅरिगेशन करून ठेवता आणि थोडासा चोप दिल्यावरती विकेट अगदी तुम्हाला खेळण्यासाठी पोषक ठरते. फेअर डिलिव्हरी आहे. इनिंगची समाप्ती झालेली आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर जर स्कोरकार्डवर नजर फिरवली तर 60 धावसंख्या झालेली आहे. मी म्हटलं होतं की 60 धावा ते बनवू शकतात आणि त्यासाठी धनंजयचं योगदान फार महत्वाचं होतं, पण 60 धावा बनवल्यात म्हणून काम संपलेलं नाहीये. 61 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही रचलंय, त्या धावा तुम्हाला डिफेंड सुद्धा करायच्या आहेत. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा मंगलमूर्ती संघाचा संघनायक सुमित यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय, सो त्याला रोखणं फार गरजेचं आहे. 30 बॉलमध्ये 61 धावा की 5 ओव्हरमध्ये 61 धावा, आव्हानाकडे बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तर हे आव्हान कशा रीतीने, कशा पद्धतीने, कोणत्या अनुषंगाने पार केले जाईल, कारण महत्वाची मॅच आहे ती. मॅच कशा पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन, माइंडसेट कशा पद्धतीचा आहे हे पाहणं सुद्धा फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये नेहमी रंग बदलताना आपण पाहिलेले आहेत. हे रंग आज बदलतील का? कारण उन्हामध्ये ज्या वेळेला आपण खेळण्यासाठी जातो, सनस्क्रीन लावली नाही तर थोडासा चेहरा काळा पडतो असं आपण म्हणतो. पण या मॅच मध्ये तुम्हाला तुमचे रंग हे बदलावेच लागतील, कारण प्रत्येक अगदी आपण पाहतोय ज्या खेळाडूंना जे ड्रेस कोड दिलेला आहे तो ड्रेस कोड अगदी ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की विविध रंगांचे ड्रेस कोड आहेत. अक्षी साखर प्रीमियर लीग बघा, लकी ड्रॉ आहे आणि अजून एक मॅच आहे. चला युक्तास्फोट अक्षी चला मैदानामध्ये लवकर लवकर प्लीज धनंजय कोऑपरेट कराल. येस थोडस धावत आले तर फार मजा येईल, थोडस वॉर्मअप होईल. प्लीज कोऑपरेट. चला धनंजय तुम्ही सुरुवात करा, मग तुमचे बाकी खेळाडू अनुकरण करतील. तुमचं कोऑपरेशन फार गरजेचं आहे. आज सकाळी थोडंसं प्रदीप सर आपण उशिराने मॅचेस चालू केलाय, ठीक आहे, इट्स ओके, होत राहतं. आयोजनामध्ये काही गडबड नाहीये, फक्त खेळाडू लेट आले त्यामुळे कदाचित आपण मॅचेस लेट सुरुवात केलेली आहे. पण जिथे चुका जातात त्या चुका सुधारण्याची सुद्धा संधी आहे. थोडंसं फास्ट थोडंसं खेळलं तर या मॅचेस पूर्ण लगेच वेळेमध्ये होऊ शकतात.
आयोजक इथे 9 वाजता आले होते पण खेळाडू आले नव्हते. सो आयोजकांचं सुद्धा एक मी कौतुक करेन. पुनश्च एकदा 30 बॉल मध्ये 61 धावांचं टार्गेट आहे. सुरू ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना की हे 61 धावांचं टार्गेट पार करायचं आव्हान मोठं सुद्धा आहे, छोटं सुद्धा नाहीये. आणि या आव्हानाकडे तू कशा पद्धतीने पाहतोस? हे पार केलं जाईल का की डिफेंड केलं जाईल? नक्कीच वाटतं की पार केलं जाईल, परंतु सुमितकडे ही कॅप्टनशिप करण्याची पद्धत आहे ना ती सुंदर आहे. तो गेम शांत ठेवतो आणि त्याच्या इथे फलंदाजही खूप आहेत. तर तो फ्री माइंडने खेळला आणि जास्तीत जास्त क्रीजवर राहिला तर तो धावा पार पाडू शकतो आणि आपल्या संघाला विजयी मिळवून देऊ शकतो. ही त्याची इथे काबिलियत नक्कीच आहे. अगदी संघनायक आहे आणि महत्वाचा फलंदाज आहे. तो जास्तीत जास्त क्रीजवर राहणं फार गरजेचं आहे. ही महत्वाची बाब उपस्थित आहे. पण तो क्रीजवर राहील का? आणि प्रतिस्पर्धी संघाचा धनंजय कर्णधार त्याच्या समोर अशी ही बनवाबनवी मधला धनंजय नाही आहे ना. कारण आपण म्हणतो ना की धनंजय माने आहेत का, अगदी म्हणतात ना की ते धनंजय माने घरात आहेत का, पण ते धनंजय नाही आहेत, हे वेगळे धनंजय आहेत. यांचा रोल या मॅच मध्ये काय आहे? बॅटिंगचा रोल त्यांनी अगदी योग्य रीतीने हाताळला. आता कॅप्टन्सी बॉलिंग कशा पद्धतीचे ते करतील हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. मी तर म्हणेन पॉवर प्लेच्या 2 ओव्हर दोनही संघांचं भविष्य या मॅच मधलं ठरू शकतात. पहिला सामना जिंकण्याची संधी आहे. धनंजय गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. फलंदाजीसाठी आलेले फलंदाज सुमित आणि योगेश फलंदाज मैदानामध्ये आलेत. आता या तिघांचा हा तिकडा आहे. हे तिकडं काय करेल? जर दोघांनी चांगली फलंदाजी केली एकाच्या विरोधामध्ये तर मॅच मध्ये रंगतता वाढू शकेल. पण या गोलंदाजाने दोघांना रोखलं तर संपूर्ण संघ मंगलमूर्ती साखर संघ टेन्शन मध्ये येऊ शकतो. ही महत्वाची बाब आहे. परंतु सुमितकडे ही स्ट्रॅटेजी नक्कीच असेल की जास्तीत जास्त तो धावा ठोकेल. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे धनंजय. कॅप्टन आणि कॅप्टनच्या विरोधात हा चेंडू पाहायला मिळेल, कारण कॅप्टन विरोधात कॅप्टन बेस्ट वर्सेस बेस्ट पाहायला मिळतोय. बघूया 64 जर्सी प्रदान केलेला गोलंदाज धनंजय स्विच हिट प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्की चांगला ठरलाय. निर्धाव चेंडू पहिल्याच मैदानात पाहायला मिळाला. नक्कीच ही अवदसा आपल्या सुमित नक्कीच आपल्या संघासाठी लावून घेतोय का हे पाहायला मिळेल. अगदी एक मस्त शब्द वापरलात की अवदसा का आले. कारण पहिलाच बॉल फेस करत असताना अशा पद्धतीचे प्रयत्न तुम्ही करत असाल ना तो तुमचा कॉन्फिडन्स ढासळू शकतो. यावेळचा बॉल आडवा बॅटने खेळलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मरून चेंडू सीमा रेषा पार येतोय सुमितच्या बॅट मधून. या मॅच मधील आजच्या दिवसातील त्याच्या बॅट मधून पहिला षटकार. बघूया नक्कीच मोठा फटका खेळून त्याच्यावर आक्रमण केले. पुढील लोन फुटा चेंडू नक्कीच हवा फायर करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु लॉंगॉनच्या स्वरूपात चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत धावसंख्या 1 निवर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 7. स्ट्राईक रोटेट झाले. नंतर फलंदाज स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय तो म्हणजे योगेश बुरांडे. बघूया योगेश बुरांडेकडेही तेवढी काबिलियत आहे. पॉवर प्ले षटकात मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, सर्कलला पार करण्यासाठी जाणला जातो तो म्हणजे योगेश बुरांडे. बघूया धनंजय कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. योगेश याला नक्कीच ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेग दिशाने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तुषारच्या स्वरूपात पाहायला मिळालं. सुंदर तेवढीच रन इन द विकेट मैदानात पाहायला मिळाली. धावसंख्या 2 निबर वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे बिनबाद 9. सुंदर तालमेल या 2 फलंदाजाच्या मैदानात पाहायला मिळतोय. धनंजय आजेवर नक्कीच मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच 2 फलंदाज करतायत. अगदी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले फलंदाजी करण्याचा प्रयत्न, अर्ध काम सोपं करण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळते. योगेशच्या बॅटमधून देखणा फटका लगावायचा होता. हातात अक्षरशः क्षेत्ररक्षकाच्या मारलाय. पंचांकडे थोडस कटाक्ष नजरेनं पाहिलंय. कदाचित थोडे पुढे आले असावेत आणि त्यामुळेच पंचांनी इथे नो घोषित केलेलं नाहीये. फलंदाज बाद पॉइंट रिजन मध्ये अप्रतिम कॅच पकडली आहे आणि मैदानाच्या बाहेर योगेश यानं यावं लागेल.
गौतमगण एकेकाली मंगलमूर्ती साखर संघासाठी हा फलंदाज जाणला जायचा. अलिबाग इथेही जाऊन मोठमोठे षटके मारायचा तो म्हणजे गौतमगण मैदानात पाहायला मिळतोय. ओरपीच चेंडू नक्कीच कार्पेट टिकट्याने मिडविकेट स्वरूपात खेळून चेंडू काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण तुषारच्या स्वरूपात पाहायला मिळालं. धावसंख्या 1 वर वाढली. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 1 गडी बाद 10 धावसंख्या. अगदी अगदी ज्या पद्धतीने आपण युक्तास्फोट अक्षय संघाचा विचार करूयात. प्रथमतः की 61 धावांचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धनंजयने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. प्रथमतः आपण योगेशला त्यांनी बाद केला आणि धावांवर लगाम लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक मोठा स्ट्रोक आला पण तदनंतरच्या काळामध्ये सुमितला गप्प ठेवलेला आहे, शांत ठेवलेला आहे. त्याच्या समवेत आलेला फलंदाज आतापर्यंत आपण विचार करतो त्यांचा गौतमगण. या गौतमगण यांनी अलिबाग तालुक्यातील बरीचशी मैदानं गाजवलेली आहेत. बरेचशे मैदानांवर आपल्या चौकार षटकारांच्या आतिषबाजीने आपल्या म्हणजे अर्थातच साखर टीमला नक्कीच विजय मिळवून दिलेला आहे. परंतु ही मॅच फार महत्वाची आहे त्यांच्यासाठी, कारण ही मॅच जिंकली तर एक कॉन्फिडन्स असेल आणि शेवटच्या या आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये खेळण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. सो काय होईल या मॅच मध्ये हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला गोलंदाजीसाठी आलेले आहेत गोलंदाज जालिंदर गण. टाकलेला पहिला बॉल. इथे मात्र गौतम गण यांची दांडी गुल गेलाय. त्यांना भांबावून सोडवणारा हा चेंडू लेग स्टंपला उद्ध्वस्त गेलाय. फलंदाज गौतम गण. आमचे डीजे मास्टर अगदी बरोबर सांगतात की कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण आहे. कारण कोकणामध्ये जे मुंबईमध्ये चाकरमानी असतात ना की ते मुंबईमधून कोकणामध्ये कधी येतात सुट्टीच्या निमित्ताने, एकतर होळीला, शिमग्याला किंवा गणेश चतुर्थीला. तर या 2 वेळेला ट्रेनमध्ये किती गर्दी असते हे तुम्ही त्या वेळेला बुकिंग जर करत असाल तर तेव्हा तुम्हाला समजेल की कोकणामध्ये किती लोक जातात. अगदी मग तिथे बाला डान्स होतो. अगदी तिकडे पत्ते वगैरे खेळले जात नाही. कोकणामध्ये प्रामुख्याने बाला डान्स केला जातो. अगदी जागरणं केली जातात, भजनं केली जातात, कीर्तनं केली जातात. अगदी प्रामुख्याने एक मराठी संस्कृतीप्रमाणे तिथे मात्र अगदी सण साजरे केले जातात. मैदानामध्ये पुन्हा एकदा जाऊयात. गोलंदाज जालिंदर गण यांचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय. लॉंग ऑफ रिजन होतं खाली, परंतु बॉल स्लोवर वन चालला होता. परंतु फिल्डरने जे प्रयत्न केले त्यासाठी 100% एफर्ट त्यांना कौतुक करावं लागेल. चेंडू थांबलेला नाहीये. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नक्कीच मोठा फटका मारून नक्कीच पॅव्हलियन मधनं सज्ज होऊन आलाय तो म्हणजे मोरेश्वरगण. त्याचा भाऊ बाद झाला परंतु दुसरा भाऊ मैदानात आलाय तो म्हणजे मोरेश्वरगण. जालिंदर गण याला नक्कीच मोठे फटके काढण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा मोरेश्वर. ओरपीच चेंडू नक्कीच लॉंगमच्या स्वरूपात कार्पेट टिट्टा खेळून काढलाय. धावसंख्या 1 वर वाढली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धनंजय पाटीलच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. नक्कीच कमबॅक केलंय जालिंदर यानं. धावसंख्येमध्ये 1 ची भर पडलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ते 15 धावा स्कोर कार्डवर. जालिंदर गण यांचा सुंदर गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. दांडी गोल. तोच स्टंप, तोच टप्पा, तीच दिशा, तीच गती, तेच दायित्व दाखवलं. तोच टार्गेट होता आणि फलंदाजाला पुन्हा एकदा आउट कोण झालाय? बडी मछली जाल में बाहेर.
मास्टर काय म्हणतायत, पाखरा आझाद केलंय तुला. कारण पाखराला आझाद का केलंय, गद्दारी करून गद्दार तूच केलंस मला, आता म्हणून आझाद केलंय तुला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आझाद होऊन त्याला फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाजाचं नाव सूरज आहे. आता सूरज अगदी ढलने को तयार आहे, अगदी मावळाला तयार झालेला आहे. संध्याकाळचं सत्र आहे, अगदी 5:30 वाजत आलेले आहेत, 5:40 झालेले आहेत, 6 वाजत आलेले आहेत. यावरचा बॉल आडवा बाटने खेळायचा होता, लाऊड अपील पंचाने सांगितलंय की लेग स्टंपला मिस करणारा इथे मात्र दोनही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर आल्या होत्या, येत होत्या, पण पुन्हा एकदा रिव्हर्स गेअर टाकला, गाडी मागे घेतली आणि वेळेमध्ये घेतली, नाहीतर धोका झाला असता, ऍक्सिडेंट झाला असता. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. पुन्हा एकदा आपण धावसंख्येवर या वेळेला नजर फिरूयात. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. विकेट्स किती गेलेत, तर विकेट्स गेलेले आहेत, त्या 3 विकेट्स गेलेले आहेत. नक्कीच आता सूरज लाल मैदानात पाहायला मिळतोय, परंतु त्याला मोठे फटके किंवा आपली जिम्मेदारी पार पाडावी लागेल. आपल्या संघासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्या फॉलो थ्रोनी चेंडू अडवलाय. सुंदर गोलंदाजी. दुसरे षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजे 15. 3 गडी बाद धावसंख्या होती ती म्हणजे 15. नक्कीच पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या होत्या धनंजयने आणि दुसऱ्या षटकात आणि हा मैदानात 12वा फिल्डर ही तसं श्वानांच्या मार्फत पाहायला मिळतोय. नक्की बघा पंकज हा जो कुत्रा आहे ना, त्याला एक आवड दिलाच पाहिजे. कारण कालपासून त्याच जागेमध्ये मी पाहतोय, कालपासून बघा त्याला सुद्धा समजतंय की आपण काय म्हणतोय. आता थोडासा लाजलाय आणि पुन्हा एकदा आपल्या मार्गी लागलाय, पण तिथेच येणार, तिथेच लोळणार. अगदी वेगवेगळे थोडेसे ऍक्शन त्याच्या पाहायला मिळतात. कदाचित आयटमने दिलेल्या काहीतरी भेटवस्तू तिथे त्यांनी लपवून ठेवलंय कदाचित. सो ती फार महत्वाची आहे. बघा तो तिथेच राहणार, त्याचीच ती जागा आहे, स्पेशल जागा असते ना. अगदी आपण म्हणतो ना की नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आलेत. गोलंदाज साहिल. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झाल्यात. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये कमी धावा आल्यात. सो गोलंदाजी करणारा संघ वरचढ ठरलाय. मी नेहमी म्हणतो ना की जेव्हा जेव्हा गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली जाते ना, तेव्हाच गोलंदाज डोक्यावर घर करून बसतात. ते चित्र मैदानामध्ये पाहतोय. 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही मॅच मध्ये तितकाच दम बाकी आहे. 18 मध्ये 46ची आवश्यकता. नक्कीच मोरेश्वर आणि सूरज याला आपली पारी पुढे न्यावी लागेल व आपल्या संघाला पुढे न्यावं लागेल. बघूया थोडा का पंचांचे हात जमिनीपासून समांतर धावा मिळतील. अवांतर स्वरूपात या अवांतर स्वरूपात धावसंख्या नक्कीच एक वाढते. धावसंख्या होती ती म्हणजे 16. नक्कीच साहिल गोलंदाजीसाठी आलाय. नक्की शॉर्ट पिच पद्धत चेंडू बॅकवर्ड स्विंग लेग मध्ये खेळून काढलाय. तितका सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेवढी सुंदर रनिंग द विकेट ही मैदानात पाहायला मिळाली. धावसंख्या पंच दर्शवतायत चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या होती ती म्हणजे 20. आज 20%. आपण सर्वतोपरी समर्पण त्यांचं पाहायला मिळालं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु आयत्या वेळेला पाय अगदी रोपला लागला आणि त्यामुळेच तिथे प्रेक्षकांनी इशारा केला की चौकार आहे. धावसंख्येमध्ये 4ची भर पडलेली आहे. 20 धावसंख्या स्कोअर कार्डवर आहेत. अजूनही अशा मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. टार्गेट समीप आलंय. 17 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर साहिल पाटील आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. दुसरा बॉल आडवा बाटने खेळायचा होता. फ्रंट फुटला यायचं की बॅक फुटला जायचं या विवंचनेमध्ये अडकला होता, कारण आउटसाइड ऑप्शनला शरीरापासून दूर ठेवला होता बॉल. तो बॉल अगदी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट नजाकत कटचा शॉट खेळला असता तर कदाचित धावा मिळाल्या असत्या, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. 16 बॉल 41 धावांचं इक्वेशन पुनश्च एकदा स्कोर कार्डवर. यावेळचा ऑन साइडला स्लॉट मधील मिळालेला चेंडूला समुद्राच्या दिशेला प्लॉट पार्किंग प्लॉट मध्ये इथे पाक केलाय. षटकार 6 धावा. धावानं स्कोर बोर्ड नक्कीच पुढे
घसरले. धावसंख्या होती ती म्हणजे 26. नक्कीच मोरेश्वर गण यानं आपला 5वा घेर टाकलाय या मैदानात दिसतोय. नक्कीच हवाई फायर करण्यासाठी सज्ज झालाय. साहिलवर नक्कीच हाणामारी करेल. बघा पुढील चेंडू साहिल याचा नक्कीच कमबॅक केलंय. मोठा फटका मारल्यानंतर कमबॅक करणं ही नक्कीच गोलंदाजाचं ध्येय असतं. ते नक्कीच यशस्वी पार पाडतोय तो म्हणजे गोलंदाज साहिल. जरूर जरूर. कमबॅक म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा मिर्झा राजेला किल्ले दिले होते. तेव्हा स्वराज्यामध्ये फक्त 16 किल्ले शिल्लक होते. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले. हा आजवरचा एक बेस्ट कमबॅक म्हणून ओळखला जातो. कव्हर्स मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू अडवायचा, पकडायचा, कसा पकडायचा, एका टप्प्यानिशी पकडायचा हा निर्धार मनाशी केला होता. तिथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. चांगला थ्रो होता परंतु विकेट किपरला गॅदर करता आलेला नाहीये. आता मात्र आपण पाहतोय पर्यटकांची मंडळी पाहायला मिळते कारण आजचा दिवस शुक्रवारचा दिवस आहे. उद्याचा शनिवार रविवार त्यामुळे बरेचसे प्रेक्षक बरेचसे पर्यटक या अक्षी साखरच्या समुद्र किनाऱ्यावर अगदी संडे आणि ते सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक अलिबाग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच विकेट प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. सासू मेली खोकून जावई आलाय ना. बघा 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे. टोटल स्कोर झालेला आहे तो आतापर्यंत 34 धावा 34 रन्स. अब जीतने के लिए 12 गेंदों में 27 रनों की जरूरत है. 12 बॉल्स 27 रन्स. 12 बॉल मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला आता मी गोलंदाजी करणाऱ्या संघाला मी विनंती करतोय. विनंती नाही तर आमचा एक निर्णय असेल की लगेचच तुम्ही क्षेत्ररक्षण फैलावून घ्यायचं आहे. बघा आलेल्या महिला मंडळाचं सुद्धा एक मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आमच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामननी ती क्षणचित्र टिपलेली आहेत. सगळा अक्षय साखर मधील महिला वर्ग या मॅचेस पाहण्यासाठी आलाय. महिला वर्गाकडून एकदा आवाज आला पाहिजे, मोठा आवाज आला पाहिजे अक्षय साखर प्रीमियर लीग साठी. महिला वर्ग आवाज येत नाहीये. जोरदार आवाज आला पाहिजे महिला वर्गासाठी. अक्षय साखर टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅचेस तुमच्या पाहण्यासाठी आलेले आहेत. टाळ्या कमी पडतायत. संध्याकाळी जेवण मिळणार नाही लक्षात ठेवा. नक्कीच कपिल सर. ते म्हणजे महिला आल्यात ते तुम्ही बोलता परंतु त्यांचा संघ म्हणजे त्यांच्या इथला त्यांचा मुलगा मैदानात त्यांचा संघ नक्कीच आज संकटात सापडला आहे. त्यांचा मुलगा म्हणजे सुमित जी कवले यांचा संघ तो आज संकटात सापडला होता. बघून त्या जरा शांत दिसत आहेत. नाहीतर इतरही आमचे सामने गावात होत असतात तेव्हा त्या महिला उत्साहित असतात कारण अक्षी संघही नॉकआउट स्टेजला पोहोचलेला असतो. अगदी पंकज नाखवा यांना मी विनंती करेन पुढच्या वर्षी जर महिला तयार असतील ना तर एक एक्झिबिशन मॅच झाली पाहिजे. अक्षी मधील महिला आणि साखर मधील महिला. होणार एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तयार आहात ना खेळण्यासाठी? आहेत टाळ्या तर येत आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज झालेत. जालिंदर गणने मार टाकलेला हा बॉल आडवा फाटने खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळणार. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. जालिंदर गण धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या 35 झालेली आहे. आता 11 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. बघा महिलांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ कुपन आहेत. लकी ड्रॉ कुपन 20 रुपयाचं कुपन आहे. या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला विविध प्रकारची पारितोषिकं मिळणार आहेत. एखादा लॉटरीचा तिकीट काढता तसं हे लकी ड्रॉचं कुपन तुम्ही काढू शकता. सो लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जालिंदरचा पुढील बॉल आडवा बॅटने खेळाय. अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एकदा त्यांच्या हातामध्ये जातोय. धनंजयच्या हातामध्ये जातोय. सिंगल मिळणार. आता 10 बॉल 25 धावा. 10 चेंडू 25 धावांची गरज नक्कीच मैदानात दिसते परंतु दोन्ही फलंदाजाला मोठमोठे फटके खेळावे लागतील. एका फलंदाजावर निर्धार राहून हा लक्ष्य पार पाडता येणार नाही कपिल सर कारण एका फलंदाजावर स्पेशर आलं की विकेट जाऊ शकते परंतु तू यशस्वी ठरलाय. या आता सूरजनेही मानवंदना दिले. पॅनल या नक्कीच महिला बसल्या तिथं त्यांनाही खुश केलंय. सूरज लाल यानं नक्कीच आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. मोठा फटका मारलाय. चेंडू जातोय लॉंग
पद्धतीने महिला वर्ग आपला बाजारातून आणलेली भाजी निवडतात, मच्छी निवडतात, तशा पद्धतीने फलंदाजाने क्षेत्र निवडलं. लॉंग ऑनच्या वरून तिथे क्षेत्ररक्षक होते, त्याच्या अगदी बाजूला चेंडू सीमारेषा पार गेलाय 6 धावांसाठी. धावसंख्येमध्ये मोठा बदल झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचली होती 42 धावांवर. आता सुद्धा मारलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले होते. 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्यात. खराब थ्रो झालाय, बॅकअप होतं नव्हतं अशा पद्धतीचा भाग नाहीये, परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू मिळालेला नाहीये. कदाचित या महिला वर्गामधील कोणाचे पती जर आज मैदानामध्ये खेळत असतील, त्यांच्याच कडून चुकी झाली ना, तर आज रात्री झोपताना टिंगल तर होणार त्यांची. 8 मध्ये 17 आवश्यकता. 8 बॉल 17 रन्स, 8 गेंदे 17 रनों की जरूरत है. क्या ये बन सकते तो निश्चित रूप से ये बन सकते. क्या ये डिफेंड हो सकते तो निश्चित रूप से ये डिफेंड हो सकते. क्या करेंगे गेंदबाज, काय करतील गोलंदाज पाहावं लागेल. फलंदाजाची बॅटिंग लाईनअप यावेळेचा मनोधैर्य पाहिलं तर स्कोर लाईक रिजन मध्ये षटकार ठोकून या सामन्याचं चित्र पूर्णतः बदलताना पाहायला मिळालेलं आहे. या वेळचा हा षटकार मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाला, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा षटकार. अदा करताना फलंदाज सूरजलाल या तळपत्या उन्हामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी लालबुंद होऊन फलंदाजी करतोय. आसमानी टोलीचंद फलंदाजी करतोय आणि 7 मध्ये 11ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मी हाच प्रश्न विचारेन, तर जर प्रश्न विचारला तर 7 मध्ये 11 होऊ शकतात तर निश्चित होऊ शकतात. वाचवल्या जाऊ शकतात का, तर निश्चित वाचवल्या जाऊ शकतात. 7 आणि 11 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर 4चा आहे. एका फटक्यामुळे तो डिफरन्स अगदी कव्हर केला जाऊ शकतो. पण एखादी विकेट ना सामन्यामध्ये कलाटणी. यावेळी आडवा बाटणे खेळायचा प्रयत्न, कलाटणी देणारे क्षण आहे. चोटी धाव करण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट पहा. चीते की चाल, बाज की नजर और इन दोनों ही बल्लेबाजों के रनों पर कभी संदेह नहीं करते. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. तो गाणं तुम्हाला सर्वांना माहित असेल. कोण होतास तू, काय झालास तू, वक्त लगा दो वक्त बनाने में, कसम खुदा की लोग तरस जाएंगे तुम्हें अपना बनाने के लिए. 6 मध्ये 9 ची आवश्यकता है. जो पसीने से नहाते वो अक्सर इतिहास बनाते. मेहनत से करोगे प्यार तभी तो क्रिकेट में बनोगे प्यार. फलंदाज सूरजलाल ने काय लालबुंद फलंदाजी केली, टोले जंग फटकेबाजी केलेली आहे. 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. बघा, अगदी ते कबड्डी खेळासाठी जाणले जातात, परंतु आज क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकारांची आतिषबाजी केलेली आहे. सामन्यामध्ये रंगतता वाढवलेली आहे, हृदयाचे ठोके वाढवलेले आहेत. जर तुम्हाला शुगर असेल ना, बीपी असेल ना, तर तुम्ही ही मॅच पाहू नका. जर तुम्हाला त्रास जास्त होत असेल ना, तर लगेचच तुम्ही मोबाईल ऑफ करा, टीव्ही ऑफ करा. पण जर तुम्हाला हे याच्यामधील काही नसेल ना, तर तुम्ही काहीच करू नका. ही मॅच पहा. अगदी देवाला गाऱ्हाण घाला, कारण देवाला गाऱ्हाण घातलंच पाहिजे. कारण जिथे सगळ्या अपेक्षा जितके प्रयत्न आपले संपतात ना, तिथे एकच मार्ग आपल्यापर्यंत राहतो, तो म्हणजे देव. यानंतर होणारा सामना गन वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध या मॅच मधला विनर असेल तो. त्यासाठी गन वॉटर स्पोर्ट्सचा कर्णधार राहुल मुजावर तुम्हाला इथे बोलवतोय, कारण यानंतर आपल्याला लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. त्यामुळे कोणताही वेळ न जाता तुम्हाला त्यासाठी टॉससाठी बोलवतोय. बघूया, 6 मध्ये 9 ची गरज. फलंदाज मोरेश्वर सज्ज, नक्कीच सुंदर अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या मार्फत. Each and every dot ball is important. Each and every movement is important. कारण प्रत्येक डॉट बॉलला विकेट एवढं महत्व दिलं जात आहे. इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झालंय. 5 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. हे वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्गावर तुषार आलाय. राईट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाजी करतोय मोरेश्वरच्या विरोधामध्ये. आडवा बाटणे खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर. इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे, स्ट्राईक मिळाली आहे, पण फलंदाज मोरेश्वर मैदानाच्या बाहेर.
तर कोलीवाडा नक्कीच पॉवरफुल आहे, अक्षी साखर प्रीमियर लीग नक्कीच पॉवरफुल आहे, परंतु ही मॅच कमी पॉवरफुल नाहीये. 4 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज, ज्याने अगदी चांगली फलंदाजी केली. नॉन स्ट्राईक एंडला अथर्व आहे. 4 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्फत तुषार, राईट हँड वरती विकेटने यावेळचा बॉल. हा चुकी झालेली आहे. पंच आमच्याकडे वळतील आणि वाईड बॉलचा इशारा देतील. धावत संख्येमध्ये पुनश्च एकदा 1 ने वाढ, आणि हे करणं सुद्धा अपेक्षित आहे. शफल झाले होते, त्यानंतर फक्त परत जागेवर आले. गोलंदाजाला थोडासा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला आणि हे डिस्टर्बन्स त्यांच्या अंगलठी आलेलं आहे. गोलंदाजाच्या अंगलठी जरूर आलेली आहे. 4 मध्ये 8 ची आवश्यकता, प्रति चेंडू 2 धावांची आवश्यकता. राईट हँड वरती विकेटने तुषारने टाकलेला हा बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पाहतोय, पकडतोय आणि खेळ इथे सूरजचा खल्लास. सुंदर गोलंदाजी स्वरूपात पाहायला मिळाली, कारण शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं जाणलं जातं आणि तिथे 7 चेंडूमध्ये 9 धावा डिफेंड करण्यासाठी त्याला धनंजयने चेंडू थोपवलं होतं, परंतु त्या इथपर्यंत तो खरा ठरला आहे. आता येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची गरज नक्कीच डिफेंड करतोय का हा गोलंदाज, पाहूया. येणारा फलंदाज आहे तो म्हणजे लाभेश. लाभेश हा मोठे फटके मारतो, परंतु आज काय करतोय आपल्या संघासाठी ते बघायला मिळेल. नक्कीच सुंदर गोलंदाजी तुषारच्या स्वरूपात, तितकीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. लाभेश आलाय. तुटत चाललेल्या स्वप्नांनाही बांधून ठेवता आलं पाहिजे. धीर जागून हाताच्या मुठीमध्ये पराभव पचवता आला पाहिजे. संकटाच्या वादळानंतर सुखाचा किनारा हा असतोच, पण फक्त त्या संकटासोबत आपल्याला 2 हात करता आलेले पाहिजे. इथे मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. पॉइंट रिजन मधून चौकार लगवण्याचा प्रयत्न सजवलाय. डीप पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळणार. धावत संख्येत 1 ने वाढ झालेली आहे. 1 ने तितकासा जास्त फरक पडणार नाहीये. अथर्व स्ट्राईक एंडला गेलाय. 2 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. इज इट पॉसिबल? येस, इट्स पॉसिबल, पण मोठा स्ट्रोक मारावा लागेल तरच पॉसिबल होऊ शकतो. एक मोठा स्ट्रोक सामन्यामध्ये कलाडणी. षटकार आला तर शेवटच्या चेंडूवर सिंगल, नाही एक सिंगल आली तर शेवटच्या चेंडूवर षटकार, पण चौकार आला तर शेवटच्या चेंडूवर 3 धावा. बघा दत्ता नाखवा सुद्धा इथे आलेले आहेत. अगदी काल त्यांचा संघ पराभूत जरी झाला तरी वेळात वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहे. डावखुरा फलंदाज आहे. सो इंटरेस्टिंग बाब आहे. त्याच्यासाठी वाऱ्याचा ओघ त्याच्या दिशेला आहे. सो सामना कधीही रंग बदलू शकतो. आता तुषारसाठी हा चेंडू त्याच्या आयुष्यातील महत्वाचा चेंडू आहे असं मी म्हणेन. राईट हँड वरती विकेटने अथर्व, या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, धनंजयने पकडलाय कॅच. इथे मात्र मॅच बनलेली आहे त्यांच्या संघासाठी, युक्ता स्पोर्ट अक्षी संघासाठी. विकेट. कोळीवाडा काय सांगतोय? साखर चॅम्पियन ट्रॉफी आहे पॉवरफुल. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. हे काय होऊ शकेल? तर मी पुन्हा एकदा म्हणेन की होऊ शकेल, कारण गणेश मैदानामध्ये आलेत. गणेशला आता अगदी गणपतीचं रूप धारण करावं लागेल. जसं गणपतीला 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हटलं जातं. प्रत्येक कार्याची सुरुवात करण्यासाठी त्याला बोलवलं जातं, त्याला नमन केलं जातं, परंतु आता शेवट करायचा आहे. पण या गणेशला एक षटकार तर ठोकावाच लागेल. काय करतील यावेळी? इथे मात्र फलंदाज मारण्याचा प्रयत्न केला, तितकासा चांगलं कनेक्शन नाहीये. युक्ता स्पोर्ट अक्षी संघाने सांगितलंय, जो हम बोलते वो हम करते, जो हम नहीं बोलते वो तो हम डेफिनेटली करते. युक्ता स्पोर्ट अक्षी संघाने विजय प्राप्त केलेला आहे. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. संघनायक धनंजय, आम्ही लगेच तिथूनच या धनंजय. राहुल मुजावर तुलाही लगेच प्राचारण करतोय.